क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। आपण जर बघितलं तर आज 23 नोव्हेंबर मतमोजणीला राज्यात सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये देखील सकाळी 8 वाजल्यापासून कोल्हापूर फाटा प्रशासकीय इमारत या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिले कल आपल्या हाती येत आहेत ते म्हणजे माकपचे JP गावित 3697 पहिल्या फेरीमध्ये त्यांना मतदान झालेलं आहे आणि दुसरे जे उमेदवार आहेत नितीन अर्जुन पवार यांना 4352 असे मत या ठिकाणी पडलेले आहेत। आपण जर बघितलं तर नितीन अर्जुन पवार यांना 655 मतांची आघाडी पहिल्या फेरी अखेर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर या ठिकाणी बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। या बाजूला आपण बघितलं तर राजकीय जे समर्थक असतील त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। या साईडला आपण बघितलं तर आरोग्य विभाग देखील सज्ज झालेला आहे आणि याच पद्धतीने महाराष्ट्र क्रांती न्यूजवर कळवण विधानसभा निवडणुकांचे निकाल वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।